तूर खरेदी खोळंबल्यामुळे मोठ्या अडचणींमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांनी आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतली आहे। शेतकऱ्यांच्या संघटनेकडून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमध्ये खरेदी न झालेल्या तुरीची आकडेवारी सादर करण्यात आली आहे। ही तूर खरेदी करण्यासाठी सरकारला आदेश देण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या याचिकेची पुढची सुनावणी 2 मेला ठेवण्यात आली आहे। दरम्यान 22 एप्रिलपर्यंत नाफेड केंद्रावरती नोंदणी झालेल्या तुरीची खरेदी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। तूर सेंटरवर आहे आणि शेतकऱ्याजवळ पण तूर आहे, तर ह्या सर्व तूर जर शेतकऱ्यांकडून खरेदी केली नाही तर शेतकऱ्यावर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे। आणि प्रत्येक डाटा पण दिलेला आहे याचिकेमध्ये की किती सेंटरवर आणि किती जिल्ह्यामध्ये तूर किती शिल्लक आहे सेंटरवर आणि प्लस शेतकऱ्याकडे। त्यामुळे शेतकऱ्याकडे अगोदरच मागच्या 4 वर्षापासून शेतकरी होरपळलेला आहे असं याचिकेत म्हणलेलं आहे। तरी तूर तात्काळ खरेदी करावी आणि सेंटर पूर्ववत सुरू करावेत अशी याचिकेत मागणी केलेली आहे।